आणि बघा तुम्ही व्ह्यू फक्त बघा कशी डोंगर आहे, जसे आपल्या इथं मुंग्यांची वारुळं वगैरे कसे असतात. व्ह्यू ना खूप मस्त व्ह्यू आहे ना, मला दिसलाय. आणि मला थांबायचं नव्हतं कारण की मयूरवरून ते थोडंसं पुढं गेले होते, पण तो व्ह्यू दाखवण्यासाठी मी तुम्हाला थांबलो आहे आणि तो एकदा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. बघा माउंटन आहे ना, ते खूप सुंदर आहे नाही का. काहीतरी ह्या रूटला परत वेगळं दिसलं आम्हाला. ते तुम्हाला मागं तर दाखवलं असते, थोडेसे मुलतानी मातीसारखे डोंगर दिसत होते. फायनली आम्ही लेहमध्ये एंट्री मारलेली आहे आणि खतरनाक बायकर 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 असं इकडं बायकरच बायकर. हा आहे लेह मार्केटचा सेंटरचा आहे, ते हॉटेल आहे काय आहे काही समजत नाही. कारण आमच्या मयूरला खूप इच्छा होती ड्रेस घेण्याची, पण त्याची एकाच गोष्टमुळे इच्छा अडकली आहे, बॅगेत जागा नाही आहे आणि तिघांच्या बॅगेत जागा नाही आहे. खूप काय घ्यायचं शॉपिंग करायची घरच्यांना. अक्षरशः आम्ही आता असा प्लॅन केला. आम्ही काय चुकी केली माहिती का, हॉटेलवर बॅगा वगैरे ठेवल्या, सगळं केलं, पण हॉटेलचं नावच नाही विचारलं, हॉटेलचा ॲड्रेसच नाही विचारलं. म्हणजे नाव माहित होतं हॉटेलचं, असं काही नव्हतं. काय नाव सांगितलं होतं, लक्षात नाही ना, तोच मोठा प्रॉब्लेम. लक्षात म्हणतो ना मी. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आम्ही आता थांबलो आहे कारगिलला. आम्ही काल रात्री खूप लेट आलो होतो, जसा पाहिजे तसा वेळ आम्हाला भेटला नाही व्हिडिओ एंड करायला. आणि आता सकाळी लवकर निघतो आम्ही. आता वाजले कमीत कमी 8 वाजले आणि आमची पूर्णपणे तयारी झाली आहे. बघा सुमित वगैरे, मयूर, गाड्या वगैरे पॅकिंग करून झाल्या आपल्या. आता फक्त निघायची तयारी. आणि हे बघा हे फोटो काढायला आले, आपल्या बाईक बरोबर भेटायला आले, त्यांना पण फोटो काढायचे होते. इथून आपण आता निघतो आहे लेहसाठी. लेहमध्ये जाताना जे पण स्पॉट वगैरे लागेल आपल्याला ते सगळे आपण फिरणार आहे मस्तपैकी आणि त्यानंतर पुढे जाणार आहे. दिल्लीवरून आलेले. क्या नाम है आपका? दर्श. हेलो दर्श. हेलो. आपका? आर्या. कहाँ से आए हो? दिल्ली से आए हो. अभी तक क्या क्या घूम लिया? क्या क्या घूमा अभी? कारगिल 2 बार आ चुके, 1 महीना रुकते, इधर पढ़ाने आते हैं. तुम पढ़ाने आते हो? हाँ. क्या पढ़ाते हो? क्या पढ़ाते हो? पढ़ाते हम कुछ नहीं है, पेरेंट्स ही पढ़ाते. हम तो क्रिकेट खिलाते हैं, पढ़ाते तो मम्मी आए. हाँ क्या पढ़ाते हैं मम्मी पापा? वो जाने. तुमको नहीं पता, तुम सिर्फ घूमते हो. हाँ. मस्त मजा है यार फिर तुम्हारे. हर महीने आते हो इधर तो? हर दोस्त नहीं, हर साल आते हो. ओके. पिछले साल भी इधर ही रुके थे. इधर रुके थे. ओके. तुमको इधर तो बहुत घूम लिया होगा तुमने. अभी बोर लगता होगा क्या? नहीं ठीक है, बट इतना भी बोरिंग नहीं है. नहीं क्या? अच्छा है. इधर बाहर दोस्त मिल जाते हैं, उनके साथ खेल लेते. अभी दोस्त हो गए होंगे इधर. हाँ. कितने दिन के लिए रुके हो फिर अभी? ऑब्वियसली क्यों नहीं. हाँ, फोटो खींचता. फोटो खींचना है आपको? लो हे बघा आपल्या बाईक बरोबर फोटो काढण्यासाठी आलेले आणि आवडते त्यांना बाईक वगैरे या गोष्टी. आणि आम्ही इथं समोर थांबलो होतो. रूम वगैरे मस्त होता. आम्हाला काय फक्त 1100 रुपयात रूम भेटला आहे. मस्त काम झालं होतं आमचं काल रात्री. आमचा इथे टेंट लावायचा प्लॅन होता, पण नेमकं काय झालं कारगिलमध्ये इथले लोक टेंट वगैरे लावू देत नाही का. त्यामुळे मग आम्हाला परत रूम शोधावं लागलं. त्या रूम शोधायच्या याच्यातच आम्ही खूप लेट झालो आणि फायनली आम्हाला खूप चांगला रूम भेटला. हे बघा फोटोशूट चालू आहे. एक नंबर. गाड़ी पे बैठ जाओ ना आप. बस हो दादा. बस अभी लग रहे हो ना आप भी राइडर. फोटोशूट वगैरे. चला हा बघा आमचा रूम होता आणि आम्ही आता निघालोय. सगळं इंटरकॉम वगैरे सगळं कनेक्ट करून झालं आमचं. आता फक्त हँड ग्लोव्ज घालायचे आणि पुढं निघायचे. बाईक वगैरे पण तयारी करून झाली. चला तर मग भेटतो आता तुम्हाला बाईकवर.
आम्ही थांबलो आता कारगिल सोडल्यानंतर एक 3 ते 4 किलोमीटरला. आणि एक तुम्हाला आहे ना मस्तपैकी ना एक व्ह्यू दाखवतो ज्याला की लोक खरंच जन्नत म्हणतात. आणि ही बघा जन्नत, काय व्ह्यू आहे बघा, एक नंबर आहे, एक नंबर. आणि हे पूर्ण कारगिल आहे. हे इथून वरतून तर ते पूर्ण इकडं असं हे जे पूर्ण डोंगरावर बसलेलं आहे ना हे पूर्ण कारगिल आहे. हे इकडं खाली बघा. आणि ही जी नदी आहे ना इकडून वरतून येते. आणि समोर बघा, समोर जो व्ह्यू दिसतोय डोंगरांचा तो पण एक नंबर आहे. बघायला आहे ना असं एकदम मस्त वाटतंय. आणि जो कारगिलचं जे खूबसूरती आहे ना ती खरंच आत्ता दिसली नाही का. आम्हाला असं वाटलं का ठीक आहे यार छोटं गाव होतं, एवढं काय मस्त नव्हतं, मजा नाही आली कारगिलला नाही का, काही व्ह्यू नाही भेटला जसं पाहिजे तसं बघायला काही नाही का. पण ज्यावेळेस या स्पॉटला आलो आम्ही, इथून असं निघाल्यानंतर आम्ही तिथं समोर तो ब्रिज दिसत असेल तुम्हाला, तो ब्रिज क्रॉस केला, तिथून मग तसं असं वर आलो, ते बाईक लावली आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवला. एक नंबर व्ह्यू आहे. आणि जे समोरचे डोंगर बघा तुम्ही, काय कातील दिसत आहे, एक नंबर डायरेक्ट, शब्द नाही त्याच्यासाठी आमच्याकडे. आम्हाला एक छोटंसं टेम्पल लागलेलं आहे इथं. आणि आम्ही टेम्पलमध्ये जाण्यासाठी पुढं आलेलो आहे. चहा घेतला आम्ही इथं समोर, अंकल खूप भारी होते. आणि हे बघा आर्मीचा टँकर आहे काय माहिती आत काय आहे, पण सांगतात मला ते थोडंसं की असं वाटतंय जो की आता आर्टिकल 360 पिक्चर बघितला होता ना त्याच्यात बघितलं होतं तसं. हे बघा, ही सुंदरता इथली खूप भारी आहे नाही काय. आणि तो मागचा व्ह्यू पण आहे ना एक नंबर आहे, एक नंबर. माझ्या आधी इथं थांबून थोडंसं रिलॅक्स पण झालो. आणि ते मला दाखवतो मी समोर पूर्ण अशी डोंगरात मूर्ती कोरलेली आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, ही खूप मोठी. आणि हे फ्लॅग त्याची आपण खूप आतुरतेने वाट पाहत होतो. हे फ्लॅग आता आपण आपल्या बाईकला लावणार आहे. आपण ठरवलं होतं का ज्यावेळेस मी लद्दाखला येईल त्यावेळेसच हे फ्लॅग मी माझ्या बाईकला लावल, त्या व्यतिरिक्त मी बाईकला लावणार नाही. आणि समोर बघू शकता किती बायकर थांबलेले, पूर्ण बायकर अड्डा आहे हा, सगळे बायकरच बायकर आहे इथं. मजा आहे मजा. नमस्ते अंकल. मस्त आहे आत. सुम्या गाडी मागे ओढतो का, गाडी मागे येत नाही फक्त. मागं वड बरं सुम्या गाडी वड. हो बाजूलाच घेतोय. थांब त्यांचं काढून होते. थांब 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 काढा काढा तुम्ही. माझी गाडी होत ना इकडे घेणार आहे चालेल. मी कशी वळून आण वळून. बर्फ बर्फ है, स्नोफॉल है क्या? अरे स्नोफॉल है भैया. बर्फ स्नोफॉल हो रही ना भाई. इथले डॉग आपल्याला भेटले. घेवर फोटो.
जुले जिले जुले थैंक यू। क्या नाम है आपका? मेरा नाम ईशान सिन्हा। अरे बहुत आपका नाम बहुत डिफिकल्ट है। हाँ? इसका नाम बिस्किट है। क्या नाम है? बिस्किट डॉक्टर। इसकी डॉक्टर। डॉर्कस। अरे आप कहाँ से हो? हम महाराष्ट्र से आए। हेलो आप कहाँ से हो? महाराष्ट्र से हम। फोटो निकलना है, मयूर फोटो निकलना फोटो। हमारे साथ फोटो निकालोगे? आ जाओ आ जाओ आ चलो, जाओ। आ जाओ इधर आ जाओ। ये इधर आ जाओ इधर। आ इधर। चलो चलो तुम भी आओ चलो। क्या नाम है इसका? मिस्टर। मिस्टी चलो इधर आओ। ये सुन एक फोटो घ्या आमचा मस्त. ते काहीतरी युनिक आहे एकदम. हा आणि ही मयूरची गाडी आहे ना गिअर मध्ये आहे पण तरी माग का चालली ते आम्हाला समजत नाहीये. आणि याचा टाक परत गिअर टाक आपण एकदा परत दाखव. पुढं नाही जात. हा माग जाऊ दाखव. क्लच सोड हात काढून घे क्लचचा. आता अडकली का आता? आता आठवलं. आता कॅमेरा आला ना. इतक्या वेळ डायरेक्ट मागे जात होती ना. 2 मिनिटं समजलाच नाही काय होतंय. आणि तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो मी. जबरदस्त आहे. माझं चालू आहे इथं प्लॅन ड्रोन फ्लाय करायचा पण इकडं कसं आहे काय आपल्याला काही आयडिया नाही आहे. आणि बघा तुम्ही व्ह्यू फक्त बघा कशी डोंगर आहे. जसे आपल्या इथं मुंग्यांचे वारुळ वगैरे कसे असतात सेम तशा प्रकारचा व्ह्यू आहे. आणि हा व्ह्यू तुम्हाला पाहायचा असेल कारगिलवरून लेहला जाताना लागतो. ही नदी हा तो ब्रिज त्या ब्रिजवरून आम्ही आलो. आणि समोरचा व्ह्यू बघा किती भारी आहे. एक नंबर आहे. इथं आहे ना इथं एक फोटो तो बनतोच. फोटो घेणं गरजेचंच आहे. आणि काका पण आम्हाला बघून थांबले. व्ह्यू जबरदस्त आहे. आणि ते बघा आपल्या बाईक कशी वाटते मस्त. आता पोचलोय फाटुला टॉपला. हेल्मेट घेशील मयूर. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही आमचा मागचा व्ह्यू जबरदस्त आहे. इथं पूर्ण कॉलनी आर्मीसाठी स्टे. आणि हे बघा आम्ही आता हायेस्ट पॉईंट ऑफ श्रीनगर लेह रोड खतरनाक हाईटवर आलो आहे आता. आणि इथून पुढे जायचं आहे आम्हाला लेहला. फाटुला टॉप हा फुल मोठा आहे नाही का. आणि फुल गार हवा चालू आहे. फुल हवा गार हवा काय बोलावं काही समजत नाही आहे. थंडी इतकी वाजते ना ती सांगू शकत नाही तुम्हाला. इतकी जबरदस्त थंडी वाजते. आणि तो मागचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एकदा. इकडे या व्ह्यू बघायला एकदा. वायर व्ह्यू बघा फक्त तुम्ही आता फक्त हा व्ह्यू मागचा डोंगर आणि हा व्ह्यू बघा जबरदस्त व्ह्यू जबरदस्त. आणि आम्ही असं पूर्ण फिरत 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 वर आलो आहे. आणि इकडं आता जाणार आहे. इथं झाल्यानंतर 1-2 फोटो इथं घेतो. 2 फोटो घेतो इथं. त्याच्यानंतर तुम्हाला परत पुढं भेटतो. आणि मजा करू एन्जॉय घेऊ असा फिरण्याचा. चला तर मग 5 मिनटात परत भेटतो. 13,469 फीटला आहे आम्ही. 79 सॉरी. आणि फुल जबरदस्त गार हवा चालू फुल जबरदस्त. आणि हे आमचं चालू आहे शूट. एक नंबर. कसं वाटतंय मयूर? दिसतंय का? कसं वाटतंय? थंडीने चिनी नेपाळी झाला आहे तो डायरेक्ट. कालिया दिसतोय कालिया. हालतोय मी आता. इकडं बघ इकडून दिसशील बघ. टाईट होते मला. मस्त फडफड 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 करतोय तो. सरक साईडला साईडला साईडला.
किती सुंदर व्ह्यू आहे इथं, एक नंबर आहे बघायसाठी, एक नंबर. जो सीन दिसतोय ना, हे घरं वगैरे अप्रतिम आहे, अप्रतिम. डोळ्याने इतके सुंदर दिसत आहे ना. पण आता असं झालेलं आहे, आपल्या गोप्रोची बॅटरी झाली आहे लो, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. जेवढं आपल्याला हा गोप्रो शूट करता येईल तेवढं आपण शूट करण्याचा प्रयत्न करू. रिटर्न येतो का तू? त्याचं थांबलो आहे त्या कोपऱ्याला. मस्त असा व्ह्यू आहे. चला तुम्हाला भेटेलच बघायला येईल. जबरदस्त जबरदस्त एक नंबर गाव आहे. आणि तुम्ही ते बघू शकता पूर्णपणे असं ते याच्यावर बसलेलं आहे डोंगरावर आणि भारी वाटतं बघून. बघायला एक नंबर आहे, सुंदर आहे एकदम. आपल्या गोप्रोची बॅटरी थोडीशी डिस्चार्ज झाल्यामुळं मला थांबून शूट घ्यावं लागतं आहे आणि थोडा इथे दम वगैरे पण लागतो आहे. बघा तुम्ही किती सुंदर गाव आहे. आणि हे जे पूर्ण मातीचे डोंगरासारखं दिसतं आहे तिथून माती पण आहे आणि त्यांनी मातीच्या याच्यावर डोंगरावर घरं वगैरे बनवलं बघू शकता तुम्ही. खूप सुंदर दिसतं, खूप सुंदर, भारी वाटलं बघून. चला तर मग भेटूया पुढे. मी ना एक खूप मस्त व्ह्यू आहे ना मला दिसला आहे आणि मला थांबायचं नव्हतं कारण की मयूरन ते थोडंसं पुढं गेले होते. पण तो व्ह्यू दाखवण्यासाठी मी तुम्हाला थांबलो आहे आणि तो एकदा व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही. बघा किती मस्त व्ह्यू आहे. हे डोंगर बघा कसे, एक नंबर एक नंबर. म्हणजे आत्तापर्यंत जेवढं बघितलं ना त्याच्यापेक्षा खूप खूप वेगळे आहे. आणि हे थोडे जी आपली मुलतानी माती वगैरे असते ना चेहऱ्याला लावायची त्या टाईपमध्ये दिसतं आहे हे सगळे. आणि आय थिंक हे तेच असतील माझ्या मते तरी. बघा खूप सुंदर दिसतं, एक नंबर व्ह्यू दिसतो, एक नंबर. हे बघा ही आपली बाईक आणि आपण निघालो आता पुढे. चला भेटू पुढे. मी आता अशा ठिकाणी थांबलो आहे की माझ्या समोर आहे ना खूप सुंदर व्ह्यू आहे आणि तो तुम्हाला दाखवण्यासाठी मी चक्क थांबलो आहे. आपली एक गाडी पुढं गेलेली आहे. लवकरात लवकर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. मी तो जातो आता, मी निघतो पुढे. हे बघा किती सुंदर आहे बघा, एक नंबर आहे बघायला, खूप सुंदर आहे. हे बघा असं पूर्ण हा गॅपमधून आहे ना असा रस्ता जाणार आहे. हा रस्ता हे बघा असा 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 त्या गॅपमधून असा रस्ता बाहेर निघणार. खूप मस्त व्ह्यू आहे, भारी वाटलं बघून, मस्त वाटलं. काय वाटतं तुम्हाला व्ह्यू बघून? आणि रस्ता एक नंबर आहे. हे जे माउंटन आहे ना ते खूप सुंदर आहे नाही का. काहीतरी ह्या रूटला परत वेगळं दिसलं आम्हाला. ते तुम्हाला मागं तर दाखवलंच, ते थोडेसे मुलतानी माटेसारखे डोंगर दिसत होते आणि हे नॉर्मली असा मुरुम आहे, पूर्ण मुरुम आणि त्याचे डोंगर आहे. म्हणजे दिसायला असे इतके सुरेख दिसत आहे ना, ते असं वाटतं त्याला एकदम असं कोरलेलं आहे नाही का, ते सुरेख दिसण्यासाठी. मस्त एकदम भारी वाटलं बघून त्याला. तर बघू जसं जसं पुढे जाऊ तसं तसं काहीतरी नवीन सुंदर वेगळं काही बघायला भेटलं तर तुम्हाला तसं दाखवतोच. आता हे मस्त होतं, वेगळं होतं काही. आणि यांची ट्रिप चालू आहे हैदराबाद टू लडाख. खूप मस्त लिहिलेलं आहे, तुम्हाला दिसत असाल. भारी वाटलं, थँक्स. आणि इंडियाचा फ्लॅग वगैरे एकदम मस्त लावलेला आहे त्यांनी त्यांच्या बाईकला. भारी भारी.
समोर व्ह्यू बघू शकता तुम्ही काय जबरदस्त. आणि पूर्ण असं मोकळं मैदान आहे इकडे. इकडचे माउंटन बघू शकता पूर्ण वेगळे, इकडचे माउंटन बघू शकता पूर्ण वेगळे. भारी वाटलं बघून. पण वेगळे जे आत्तापर्यंत मागं बघितलं ना आपण त्याच्यापेक्षा खूप म्हणजे खूप वेगळं आहे. आणि पूर्ण अशी ढलान आहे नाही का खाली, म्हणजे तुम्ही बघू शकता. याच्यावर बाकीच्या याच्यावर कसं होतं काहीतरी पकडायला वगैरे काहीतरी होतं, पण याच्यात काहीच नाही नाही का. एकदम स्लिपरी आहे आणि सरळ आहे नाही का, एकदम स्ट्रेट. याच्यावर कोणी चढू पण नाही शकत असं आहे. आणि प्रत्येक टर्नला किंवा प्रत्येक वेगळ्या मोडला आहे ना वेगळं काहीतरी पाहायला भेटतं. आता हे बघा, हे सरकलेलं बघा, सगळं लँडस्लाईड झालेली बाकीची खाली. पण हे जे आहे ना हे पूर्ण वेगळं आहे नाही का. आणि आपल्या इकडे ह्या गोष्टी आपल्याला लवकर बघायला नाही भेटत सहजासहजी. पण इथं प्रत्येक 20 किलोमीटरला प्रत्येक 30 किलोमीटरला काहीतरी नवीन पाहायला भेटतं आहे. आणि बघा आता तो JCB बघा, एवढा मोठा JCB फक्त एवढूसा दिसतोय बघा. खोदाईचं काम चाललं आहे. आणि इकडच्या मातीचा कलर पण असा थोडासा जांभळासा आहे नाही का, आपला प्रॉपर काळा किंवा भुरका ब्राऊन नसून प्रॉपर असा जांभळा कलर आहे. आणि इकडचा बघू शकता तुम्ही, इकडचा पूर्ण वेगळा आहे. म्हणजे चेंज होण्यासाठी ना एक 10 मीटर 100 मीटर अंतर खूप झालं, पूर्णपणे डिफिकल्ट होऊन जातं. आता हे बघा, हे समोरचं किती भारी दिसतंय, सुंदर. हे बघा पूर्ण असं स्लिपरी नाही का. वरतून जर सरकला तर डायरेक्ट इथे आहे, काम खतम. तो जो समोर दिसतोय ना हा रस्ता, हे बघा हे किती प्लेन आहे बघा. असं वाटतं त्याला हाताने पूर्ण प्लेन केलेलं आहे. पण ही नॅचरल ब्युटी नाही का, याला कोणी काही केलेलं नाही आहे. हे स्वतः तयार होऊन हे जे झालं आहे ना आपल्याला बघायला भेटतं आहे ते आपलं नशीब मस्त. एकदम पूर्ण प्लेन आहे, काहीच नाही त्याच्यावर, काहीच नाही. एक स्पॉट वाटत नाही कुठं तिथून तर इथपर्यंत. एकदम भारी दिसतं. पण सरकला का डायरेक्ट खाली पाण्यात, विषय क्लोज. थंड पाण्यात पडल्यानंतर तुम्ही काहीच नाही करू शकत. एकच ऑप्शन आहे पाण्याचं बाहेर निघणं, दुसरं ऑप्शनच नाही काही. फुल रायडर लोक आले मनालीवरून, लेह वगैरे सगळं करून झालं आहे त्यांचं. त्याच्यानंतर ते श्रीनगरला चालले. हे बघा इकडं कसं बनवून ठेवलेले स्तूपा, काय आहे ते ॲक्च्युली मला पण माहिती नाही. पण पुऱ्या रस्त्याने ह्या गावात खूप सारे दिसले ते, खूप सारे. आहे बघा कंटिन्यूस. आणि काय आहे ते मला पण सांगता येणार नाही. जर मला समजलं तर मी नक्की तुम्हाला सांगेल. हे बघा इकडे पण आहे रस्त्याच्या ह्या साईडला. काय विषय आहे ते नाही समजलं फक्त बस. वेगळेच घर आहे बघा, कशी घरं बनवलेली इथं. समोर एक निंबू म्हणून गाव लागलंय, तिथे आपण आता जेवण वगैरेचं बघू, हॉटेल वगैरे काही भेटतं का आपल्याला. जर भेटलंच तर चांगली गोष्ट आहे. इथे पण बघा हे कसं आहे बघा, खूप सारे बनवलेले इथं यांनी. ॲक्च्युअलमध्ये काय आहे ते मला पण माहिती नाही. कसलं देवाचं आहे स्मारक आहे ते, काय आहे नेमकं त्याच्या मागचं कारण काही समजत नाही. तिथं आहे वाटतं बघ, विचारून. तिथं मेनू कार्ड लावलेला होता, विचारून तर भाऊ काय आहे. नाही तर परत पुढे गेल्यावर काही भेटणार नाही, असं नको व्हायला. खाने में क्या क्या है भैया? खाने के लिए क्या वो आ गया होटल है क्या? वो सामने आ गया होटल। है क्या होटल? आगे है क्या होटल? हाँ वो सामने आ गया।
पुढे बघू बरं, पुढे नसेल तर परत मागे यावं लागेल. फक्त 40 का 42. चल काही विषय नाही. 2 मिनिटं थांब. डायरेक्ट लेव मध्ये जेवण करू मग. आपण डायरेक्ट तिकडे जेवण करू. 5 मिनिटं थांबू फक्त. काय करतोय? काहीला आहे पाणी पाणी त्याच्यात भरलं होतं का तू माझ्याच्यात? हो. काहीतरी चिवडा बिवडा वर ठेवलेला असेल 2 मिनिटं. जाऊ थोडं, एक अर्धा पाऊण तासात पोहोचून जाऊ. नाही तर चिवडा असेल तर थोडासा काढून घे वाटलंच तर. आम्ही थोडासा कोल्ड घेतलाय आणि आमच्या इथे बाजूला दोन नद्या पण नाव नाही माहिती आपल्याला. बघितलं आता काय व्ह्यू होता तो. कसं वाटलं तुम्हाला व्ह्यू? नक्की कमेंट करा आणि आम्हाला कळवा आपल्या MBC बकेट लिस्ट या यूट्यूब चॅनलवर. आणि व्हिडिओ पाहत असल्या तर आपल्या चॅनलला पंतरचा गुरुद्वाराला पुढे निघून गेलो होतो. त्यांना काही समजत नाही काय म्हटलं. पण व्हिडिओ बघितली मला लगेच लक्षात झालं पंतरचा गुरुद्वारा आहे. तर आपण जाऊ आत बघू शकतो काय. खूप ऐकलं होतं आत्तापर्यंत गुरुद्वाराबद्दल, पण आज प्रत्यक्ष आलो आहे. दर्शन मस्त काय नाही समजून घेऊ. त्याचा इतिहास आहे तो इतिहास जाणून घेऊ आपण. आणि सुनकला ब्लॉग्स वाटली कोणती पाठी लावून येऊन दे. हे आपल्या गाड्या वगैरे पार्क करून झाल्या. आपल्या गाड्या पार्क केल्या आपण पुढं. चला आपल्यामध्ये शूट करायला काही परमिशन वगैरे भेटते का? नाही भेटते. हेल्मेट वगैरे घेऊन जाऊ देत नाही. घेऊन जाऊ दिलं तर चांगलंच आहे. जर नाही घेऊन जाऊ दे आपण इथेच सामान जुन्या सामान नदी नाही का? अरे आता त्या समोर शाळा वापरू दे. दिसतंय ना ते दिसतं मला. घराचं काय गाडी पण गाड्या बघू शकतो. सरजी हॉटेलच्या वेळ अरे बंद भाई का कॉल. आपको ही कॉल करने वाला था क्या? क्या करना है अभी? किधर रह गए? अरे बाप रे. फिर अभी अरे रुक रहे उधर.
गाड़ी पकड़त पकड़त जाना ना। ठीक। टेंट नहीं, रूम ही देखने वाले इधर। टेंट होगा तो टेंट लगेंगे। टेंट लगाने का। फायनली आम्ही लेह मध्ये एंट्री मारलेली आहे आणि लेह मध्ये हा महाराणा काय नाम गयाल महाराज राम सिंगे, अरे यार नाव चष्मा लावावा लागेल नाही मला आता। एंट्री झाली आणि सिटी खूप मस्त आहे खरंच, म्हणजे वाटलं होतं एवढी भारी असेल ती तेवढीच भारी निघाली आणि सगळे बायकर फिरता इथं, सगळे बायकर पूर्ण बायकर फिरत आहे। खतरनाक बायकर 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 असं इकडं बायकरच बायकर आहे। मस्त असं सिटीमध्ये आम्ही एंट्री घेतली आहे। बघू आता काय हॉटेल रेट वगैरे कसे काय, फिरतो आता लेहमध्ये हॉटेलसाठी। तुम्ही लेह पूर्ण मार्केट वगैरे आम्ही फिरतोय आता। एक लोकेशन लावलं आहे जे की आपल्या महाराष्ट्रामधील कपल एक ते हॉटेल चालवतं, त्यांचा नंबर भेटला होता आम्हाला, भेटून पाहू त्यांना काय काय नाही। जर आपल्या रेटमध्ये असेल, आपल्याला परवडेल बरं असेल तर आपण घेऊ ते हॉटेल, बघू। एक होमस्टे पण बघितलं आहे आपण मागे, जर ते नाही झालं तर होमस्टे करून पाहू यावेळेस, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करू आणि इथं रेट वगैरे कसे काय ते काढून तर बघू, समजेल आपल्याला। आम्ही आता निघालो आहे लेह मार्केटसाठी आणि बघू आता काय काय, कारण की आम्हाला एकच दिवस स्टे करायचं आहे इथं, थांबण्याचा तर काही प्लॅन नाही आता, बघू। हॉटेल वगैरे इकडे खूप कॉस्टली आहे आणि आम्हाला परत खारदुंगला वगैरे करून इकडं येण्यापेक्षा आम्ही जेवढं होईल तेवढं फिरण्याचा प्रयत्न करू, लवकरात लवकर फिरू आणि निघू इथून। मयूर कुठे आहे आता? हॉटेलला आहे ना, रूम घेतला आहे पण गरम पाणीच येत नाही आहे, गरम पाणी येत नाही म्हणून त्याला डोकं लावतो आहे थोडंसं। बघू, रूम वगैरे चांगले आहे, मस्त आहे, याला म्हणतं खरं बकेट, डायरेक्ट कॅरेट लावून आणलेलं आहे त्याने, एक नंबर काम केलेलं आहे डायरेक्ट भाईने, दिल्लीचं आहे भाई, जबरदस्त, बरोबर बनवलं आहे त्याने। बघितलं आहे का लावलं आहे कॅरेट, एक नंबर काम केलं आहे। हे आहे लेह मार्केट आणि आम्ही फिरतोय लेह मार्केटमध्ये, सगळे शॉप वगैरे बघा तुम्ही, शॉप बंद झाले, जेवढे चालू आहे तेवढे बघू, काही घ्यायचं असेल तर परचेस करू, बघू आवडतंय काही नाही इथे, आता जे आवडत असेल ते परचेस करण्याचा प्रयत्न करू आम्ही आणि तुम्हाला पण दाखवू काय घेतोय काय नाही। चला, 10:30पर्यंत मार्केट चालू असतं, त्याआधी जे काही घ्यायचं आपण ते घेण्याचा प्रयत्न करू। हा आहे लेह मार्केटचा सेंटरचा व्ह्यू, हे हॉटेल आहे की काय आहे काही समजत नाही, कारण त्याच्यावर नाव पण उर्दूमध्ये लिहिलेलं आहे। आणि हे बघा हे पूर्ण मार्केट, सगळ्यांना काही ना काही पाहिजे, पण बॅगा अशा भरलेल्या आहे ना, टेन्शन येते काय घ्यायचं, खूप काय घ्यायचं जागा नाही बॅगेमध्ये, याच बॅगेत जागा कशी करतोय ते आपल्याला आपलं माहिती, घेतलेला डायरेक्ट त्याला सगळे शिवाय
एकाने पण नाही घ्यायचं तर तिघांनी घ्यायचं, नाही तर घ्यायचंच नाही. जागा घरी जायचं. बॅगीत जागा बा. 850. असं बघ ना, ते कसं भारी होतं त्या दिवशीचं. पण ते जागेमुळे विषय झाला ना आपला. एकदा प्राईस करू का? घ्यायचं नाही आपल्याला. हां कितीपर्यंत सोडतो बघ. बाकी कम होगा भैया जी. एक लास्ट बोल दो ना. लास्ट बोल दो ना. कितना होगा? 750. टाइमपास काही एवढं पण नाही आहे म्हणता. हा ना. तिथं मी ते लद्दाखचे हे पाहिले बाई. तो नाही का त्या दीपू व्हायच्या घरात लावलेले होते कसे ग्लोव्ज वगैरे. हे बघ इथं पण वाटतं. हो हो. त्याचा आपल्याला खजिना गोळा करायचा आहे आता. तिथं भारी होतं. तिकडं आहे का? कुठे चल ना तिकडे मस्त. अरे अरे राइडर राइडर राइडर. अरे बाप रे बाप, एक नंबर. ये बड़ा हो क्या आदमी, बहुत बड़ा राइडर बनेगा. ये देखो एक. अरे उचल ना त्याला, उचल ना. अरे गिर गए. यार उनको कैसा ब्लॉग का नाम क्या है? हमारा एमबीज बकेट लिस्ट. एमएस बकेट लिस्ट. तू इंस्टा यूज करता है? यूट्यूब इंस्टा तू रील बनाता तुम्हारा है? नाम क्या है? रिजवान. रिजवान. तुम्हारे चैनल कितने का नाम? बजे अपलोड करोगे? ये अभी 2-3 दिन में अपलोड हो जाएगा. तुरंत नहीं होता है. मैं आऊंगा. फिर अभी फिर चालू ये तो है ना. चालू ये है. दिख रहे हैं इधर तू देख. देख. हाई कर उनको. आपको. हाय. तेरा यूट्यूब चैनल है? नहीं मेरा नहीं है. मेरे तुम्हारा दूसरा राइडर किधर गया? हाँ? और दूसरा राइडर किधर गया मेरा तुम्हारा? भाई का है PUBG में. भाई है. नहीं वो राइडर किधर गया तुम्हारा वो देख दोस्त? उधर उधर. वो स्टंट तो बहुत भारी कर रहा है. देखो स्टंट पा त्यांची. स्टंट पा एक नंबर. एक नंबर स्टंट करता भाई पोरं. इथं पण आहे बघ. हे घ्यायचं आहे आपल्याला. हे आपल्याला घरात लावायचं आहे. याचा खजिना बनवायचा आपल्याला. कोणतं घ्यावा कोणतं घ्यावा. ते एक भारी आहे. हे लद्दाख 0 ते पण भारी आहे. त्याच्यानंतर हे एक भारी आहे. तिथे एक होतं रे, त्याच्यावर पूर्ण लद्दाखचा मॅप होता. चल अजून बघू. इथं पण बघून ठेवू. जसं जसं पुढं दिसेल काही तर आपण बघू. हे जे आत्ता आपण बघितलं याचा आपल्याला पूर्ण आता खजिना करायचा आहे. जिथं जिथं फिरायला जाऊ आपण तिथली एक एक गोष्ट आपल्याला आणायची आहे आणि आपल्या घरात लावायची. जे की आम्ही त्या एका रायडरच्या घरी गेलो होतो, त्यांच्या इथं बघितलं. भारी वाटलं ते बघितल्यानंतर. तेव्हापासून असं वाटायला लागलं की यार आपण पण करू शकतो तसं. कारण की आपण कंटिन्यू फिरतो. फोटोग्राफीमुळं मला तर कंटिन्यू नवीन नवीन गावाला जायला भेटतं. तिथून आपण गोळा करू आणि आपलं पण बनवू काहीतरी नवीन कलेक्शन आणि तसंच आपल्या घरात लावू मस्तपैकी. बघू आता इथे कुठे भेटतं आहे काही तसं काही. फॅमिलीसाठी तर खूप काही घ्यायचं आहे. पण तुम्हाला तर रूमवर गेल्यावर आहे ना मी हे दाखवतो, पसारा दाखवतो किती केला आम्ही. आणि हां तू तुझं सांग पहिले. ए गॉगल पण माहेरला घ्यायचं असेल तर इथं चल ना. तू बघ तिथं तोपर्यंत आम्ही आलो. आपल्याला घ्यायचा आहे तो लद्दाख फ्लॅग. इथं कुठं भेटेल आपण त्यांना विचारू. इथं जर भेटत असेल तर मग इथून घेऊन टाकू. डोरला लागेल. भैया ये फ्लैग किधर मिलेगा अपने को? है अपने पास दुकान में है ना? चलो अंदर चलो. अपने को फ्लैग लेने गए. किधर है अंकल जी? इधर 5 अंकल देगा. ओ ये फ्लैग कैसा है रेट? 50, 40, 30, 25. ये दोनों 50 है. ये 25 का है क्या? ये 25, ये 30, ये 40. ये 50. 40, ये 50. ये 50 है, ये 40 है. 50, 40, 30, 30, 25. 25, 30. ओके. पण आता बघू कोणता घ्यायचा. कारमध्ये लावायला घ्यायचा का? ये 30ला आहे ना? ये दे दो. 2 दे. ये 2. और ये 40 वाला एक दे दो. मेरे को भी 40 वाला है. आपल्या बाईकला हे मी नाशिकला पण घेऊ शकत होतो
पण मला इथनंच परचेस करायचं हे होतं. वाला बसेल का आपल्या दरवाजाला? हे घे, हे घे रे, ते घे. ये 40 वाला आहे ना? ओके. 20 रुपयाचे घे तोरण आहे. कितना हुआ मेरा? मम्मी 30 60 100 रुपीज. काय काय ओके. आपल्याला 100 रुपयात हे सगळं भेटलं आहे आणि ठीक आहे ना, एवढं काही महाग नाही आपल्याला. आवडलं रे. मतलब बता नहीं सकते क्या ऐसा किसी को? ओके ओके चलो. पैसा किधर देने का? सर जी हो गया ठीक आहे. थँक्यू. चलो आपण घेतलं इथून आपल्याला जे पाहिजे होतं ते घेतलं आपण. आणि तीच गोष्ट आपण हे सुम्या, अरे कुठं ठेवलं मी ते फ्लॅग? थांबा बरं 2 मिनटं. आमची ना बॅगिंगमुळं अशी अवस्था झाली आहे ना, कुठं काय सामान ठेवलेलं आहे हे समजत नाही आणि खिशात काय ठेवलं आहे ते समजत नाही. बघितलं का मयूर? मग 350 बोलताय, म्हणता कमी करू पण मग 350ला हे बघा गॉगल. मग तू नाशिकला का नाही घेतला? उत्तर दे मला तू याचा. घाई किती होती? ओके. आणि तू सांग सुम्या काय चुकी तू केली काय तू? केली चुकी ते सांग. 350 रुपयाला पडते ती चुकी तुझी. एक होता तो मी हरवून दिलाय. हां म्हणजे आता एक हरवला. खूपच महाग सांगताय. ह्या पोराने त्या दिवशी चुकी केली नसती ना तर ती आज 350ला पडली नसती. आणि ह्या पोराने आम्हाला सांगितलं होतं तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी गॉगलचा बंदोबस्त करतो. त्या पोराने बी नाही केली आणि मी जो एक आणला होता तो बी हरवला आहे. आता त्याचं दुःख खूप मोठं होतंय. तो हरवला नाही, तो हरवला आहे. जाऊ दे आता. हरवला. हाय हॅलो जुले अंदर है. बोलो स्पेशल लद्दाखी पश्मीना शॉल दिखाएगा. हाँ यस. थोड़ा दुकान को कर. दुकान निघा. ये दुकान मस्त है. और जो बताओ आप नाम वगैरह किधर है? इधर से लद्दाख से लद्दाख से. मस्त है. इधर भी बोलो. प्योर पश्मीना में शॉल स्टोर्स. ये गारंटेड शॉप है 100% और क्वालिटी भी आपको एज कम्पेयर टू अदर शॉप्स जेन्युइन मिलेगी और प्राइजेस 100% गारंटेड है. सूट्स में हमारे पास है ड्रेस मटेरियल जो ट्रेडिशनल कश्मीरी है. साड़ीज़ मिल जाएगी आपको बढ़िया वाली साड़ीज़, कश्मीरी सिल्क की और साड़ीज़. बहुत अच्छा लगा हमको देख के भी. अच्छा मटेरियल वगैरह. और ले मार्केट में घुसते ही आपको ये शॉप मिल जाएगी, ज़्यादा दूर जाने की पोस्ट ज़रूरत ऑफिस नहीं के है. अपोजिट में तो देखो ये पोस्ट ऑफिस है और उसके एग्जैक्ट सामने अगर आपको लेना है अच्छे रेट में अच्छा माल है, आप ज़रूर देखो. और ये देखो ऊपर 2 मंजिला भी है और आपको जो वैरायटी चाहिए वो वैरायटी इधर मिल जाएगी. आप ज़रूर आना इनके पास. ये सर आपको अच्छे से अच्छा माल देने की कोशिश करेंगे और अच्छे से अच्छा बारसूद नाम है सर का. वो आपको अच्छे से अच्छा जो चाहिए शॉल वगैरह वो देने की कोशिश करेंगे और ज़रूर दिलाएंगे. जो आपको चाहिए जो मटेरियल में चाहिए वो देंगे सर जी. ले मार्केटच्या बाहेर थोडंसं लद्दाखची फ्रेम वगैरे लागली. इथं आपण फोटोशूट वगैरे करू आपला मस्त. एक फोटो घेऊ आणि मग त्यानंतर पुढे निघू आपण. भाऊचा फोटो चालू आहे. हा होताच. आपण एक फोटोशूट करू आणि आपले भाऊ तयार झाले फोटो काढण्यासाठी. आमच्या मयूरला खूप इच्छा होती ड्रेस घेण्याची पण त्याची एकाच गोष्टमुळे इच्छा अडकली आहे. बॅगेत जागा नाही आहे आणि तिघांच्या बॅगेत जागा नाही आहे. खूप काय घ्यायचंय, शॉपिंग करायची घरच्यांसाठी. अक्षरशः आम्ही आता असा प्लॅन केलाय मनालीत जाऊ, कुरिअरचं बघू आणि इथून डायरेक्ट सामान सामान डायरेक्ट कुरिअर करायचं. म्हणजे सगळ्यांची शॉपिंग होईल आणि सामान घरी पण पोहोचेल. फक्त आता जशी पाहिजे तशी कुरिअरची सोय भेटली पाहिजे. आणि आपण जे परचेस करू श्रीनगरमध्ये पण बघितलं होतं, हां आवडल्या वस्तू पण कुरिअरची सोय जशी पाहिजे तशी भेटली नाही आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही अडकलो. आता बघू जर आवडतंय पण मग नाही घेऊ. कुरिअरचा प्रॉब्लेम आहे सगळा. जर सामान घरापर्यंत पोचलं नाही तर सगळा लॉस होऊन जाणार नाही का. आणि सध्या तरी लॉस सहन करायच्या याच्यात नाही आम्ही.
आणि हे बघा हे खूप सुंदर आहे. मस्त वाटतं मला, हे भारी वाटलं ब्लॅक मध्ये. मफ आहे ना? काय आहे? काय शर्ट आहे का? शर्ट नाही रे, शर्ट आहे. शर्ट आहे. शर्ट आहे. ओके ती शर्ट मस्त आहे शर्ट. विचारून बघू वर कितीला आहे. गोप्रोची बॅटरी पण टिकत नाही आहे. खूप हाल होत आहे. बघू समोर ते स्टिकर आहे बघ. मी आता हे बघून आलो इथं. ये कितने का है? ये 150 वो वाला ड्रेस तो रहा बघायला मी शेबागी घरी. इसका कैसा प्राइस है मैडम? ये प्राइस कैसा है इनका? 50-80 उसका सामने वाले का 50 रुपीज. 50-80 150. ओके ओके. बघू आपण लद्दाखचं आपल्याला आपल्या घरात घ्यायचं आहे लावायला. आणि हीच आपली नेक्स्ट जर्नी आहे. सुरुवातीतून झाली आपली आणि खतम लवकर नाही करायची आपल्याला. आम्ही इथून थोडंसं खरेदी वगैरे केलं. एक नंबर शॉप होतं. सर आपके शॉप का नाम बता दो ना. लद्दाख सुविनियर. हां लद्दाख सुविनियर. खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आणि मला जी कन्फ्युजन होतं ते सगळं त्यांनी कवर करून दिलं. बघू आता आज रात्री माझा प्लॅन आहे बसायचा परत एकदा. आम्ही तिघं मिळून बसू आणि एकदा फायनल जो प्लॅन आहे तो तयार करू. कुठून कसं जायचं, कुठं जायचं, काय करायचं. एकदाचा प्लॅन झाला परत लेहला नाही यायचं आहे. हे जर आपला प्लॅन असेल तर आपण लेह फिरून घेऊ उद्या, असा आमचा विचार आहे. बघू काय घ्यावं फॅमिलीसाठी. इथं दिसतं तर भरपूर आहे. सर इसका प्राइस क्या है? इसका ये 80 रुपीस. 80 रुपीज़. ओके 80 रुपीज़. थोडंसं हिंदी याच्यासाठी बोलतोय मी, त्या सरांना पण समजलं पाहिजे मी काय बोलतोय. काय नाही. हे आमयूर कुठं गेला? थोडे वेगळे अरे खालची वेगळी त्याच्या थोडे डिझाईन वेगवेगळे आवडलं आपल्याला. ओके गेले ही पण गेल होता आहे का रे मयूर? घेतला का? हे सर भेटले आम्हाला. ते सर घेऊन चालले तिथं. इकडचे जे लोक आहे ना ते खूप चांगले. तुम्ही जर त्यांना काही विचारलं तर ते तुम्हाला डायरेक्ट तिथपर्यंत जाणार असेल ना ते तुम्हाला नक्की तिथे घेऊन जाणार. आणि हे खूप मस्त आहे सर. आवडलं आपल्याला इकडच्या लोकांचा स्वभाव मस्त आहे. आणि आता थोडीशी की ना गार हवा सुटलेली तर नाही असं गार लागतंय. मयूर थंडी वाजते तुला? नाही एवढी नाही. नाही वाजते. मयूरला नाही वाजते म्हटल्यावर थंडी नाही आहे. खतम बात. जास्त टेन्शनच नाही घ्यायचं थंडीचं. आणि खूप लागली आपल्या टायगरला नाही बिन चप्पल वर फिरतोय. हे बघा इसको बोलते पैसे वाला आदमी. पैसे वाला आदमी कभी जूते नहीं पहनता, चप्पल पहनता है. एवढं आणि सांभाळायला कंटाळा आलाय म्हणून घातलंय. अन्न काय सांभाळायचा कंटाळा आलाय? अरे सांगताय ना हे लेके जा रे. सॉरी सर. आपल्याला घेऊन चालले आणि खूप चांगला स्वभाव इकडच्या लोकांचा मस्त एकदम आवडला आपल्याला. आता फिरूया. एकदा आहे ना आता घरी बसून सुम्या यूट्यूब चालू कर मोबाईलवर आणि लेहमध्ये फिरायसारखं काय पाहिजे ते बघ फक्त लेहमध्ये. लगेच चेक कर. आता माहेरच चालत असेल माहेरचा चेक कर. पण आता आहे ना टाईम आहे ना आपल्याकडे चेक करा नाही का, म्हणजे आपल्याला उद्याचा डिसिजन लगेच घेता येईल बाई. तर बघितलं इथं रूम आम्ही आणि आम्हाला अजून एक स्वस्तात रूम भेटतोय. जर तो भेटला तर आपण तिकडे स्टे करू एक दिवस इथं पूर्ण देऊ आपण. जर टायगरला थोडंसं काम सांगितलंय मी, बघू टायगर काम करतो का नाही आपलं. हां
स्ट्रेट नीचे जाओ ना, वहाँ से लेफ्ट साइड में वो यहाँ से नीचे, जी जी left नहीं side। स्ट्रेट नीचे जाओ ना, जस्ट वो कार जा रही है ना, वहाँ से लेफ्ट लेना। ओके थैंक यू सर, बहुत अच्छा लगा मुझसे मिलके। अच्छा मैं लगा। यहाँ तक हुआ, मैं यहाँ से थोड़ा सामान लेना। नाही थँक्यू सर जी, थँक्यू, नाईस टू मीट सर। एक नंबर होता, अशी माणसं पाहिजे, नाही तर तेच आपल्या इकडे जर असतो ना आपण तिथल्या तिथून सांगितलं असतं राईट मार लेफ्ट मार, जायचं तर जाय, नाही तर नको, काही फरक नाही पडत आपल्याला। पण हे जे माणसं आहे ना इथले खूप भारी आहे। आत्ताच्या शॉपमध्ये पण गेलो तर मी व्हिडिओ चालू नाही केला, कारण की मला तो प्रॉपर जो त्यांनी मॅप वगैरे सांगितला हा नीट ऐकून घ्यायचा होता, त्यामुळे मी व्हिडिओ चालू नाही। त्यांनी पण इतक्या सोप्या पद्धतीने आणि इतक्या चांगल्या पद्धतीने सांगितलं ना, कपल होतं ते नवरा बायको, त्यांना घरी जाऊन स्वयंपाक करायचा होता, आवरायचं होतं, तरी त्यांनी आम्हाला त्यांचे 15 ते 20 मिनटं दिले। शॉप बंद केली होती त्यांनी, आमच्यासाठी ओपन केली, इथून लेफ्ट सांगितलं ना, आमच्यासाठी ओपन केली आणि आम्ही थोडीशी खरेदी पण केली तिथून। पण भरपूर अशा गोष्टी ना आम्हाला समजल्या, चांगलं वाटलं इथल्या लोकांना भेटून, खरंच खूप सुंदर आहे इकडचे लोक, बोलून सगळं समजावून एकदम मस्त। स्पेशल क्या है, लेह लद्दाख का खाना खाएंगे, ये रहा हो ला मयूर होटल। अभी ना हमको हिंदी भी बोलना पड़ता है, मराठी भी बोलना पड़ता है, और अभी नमस्कार क्या है? हाँ झूले 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 सीख गए हम इधर आके। इधर झूले खाली। अभी इधर है, इधर का फेमस रेस्टोरेंट है, देखते हैं इधर क्या खाना मिलता है, इधर के अच्छा क्या है क्या नहीं खाएंगे, और आपको भी बताएंगे क्या खाना खाया, कैसा लगा। आम्ही इथली ना लोकल डिश ट्राय केली, पण ती ना टेस्ट मस्त होती त्याची, म्हणजे असं जर इथल्यानुसार जर विचार केला ना तर ती टेस्ट मस्त होती। पण त्याच्यात जे नूडल्स होते ना ते त्यांनी ना म्हणजे इथल्यानुसार जे आपण म्हणतो ना मसाला वगैरे थंडीत कमी खाणं, या गोष्टीचा विचार करून त्यांनी ती डिश बनवलेली होती। म्हणजे बॉडीसाठी थंडीत खाण्यासाठी ती डिश चांगली होती, पण चवीसाठी ना काय रे विचार ना, जाय ना। कोणती बॅग? अरे हा पण कोणती बॅग? तर सुमितलं भाई पडलो बिडलो तर रे थंडीचं लय लागल भाऊ, अरे बाप। कितीला आहे? 550 ला बॅग आहे। टी शर्ट कितने में है? टी शर्ट मीडियम साइज 450। मत आलोय, टायगरला आवडली ही बॅग, घेतोय टायगर, घ्यायची रे, घेऊन टाक ना मग, टाक। अरे बापरे काही नवीन है कहीं था। ये लद्दाख मैप का स्टिकर कैसा है सर जी? वो नीचे बाइक लेके खड़ा है वो। इसमें कुछ कम नहीं होगा सर? 500 फाइनल प्राइस। है ना, आसमान छू रहे, आसमान। किती वाजले रे सुम्या? माझा फोन कोणाकडे आहे? तुझा फोन तुझ्याकडेच आहे। या असे दिवस चालले ना आमच्याकडं, ज्याची त्याची वस्तू ज्याच्याकडे असून सुद्धा आम्ही काय करतोय, इथून आपलं रूम कुठे आहे, रूमचा ॲड्रेस काय आपल्याला पण नाही माहिती, कारण की ना आपण पहिले लेफ्ट मारून घेतो, तिकडून सरळ आलेलो आपण तिकडच चाल, आपण काय जास्त एवढं मध्ये नाही घुसलेलो आहे आपल्या रूम पासून। काम करू आपण, आपल्या रूटने जाऊ, मार्केटमध्ये फिरू, मार्केट झालं बंद बावड्या आता, तिकडनं जाऊ असं त्या साईड। थांबलो होतो इथे, बघू नेट चालत नाही आहे, काहीच नाही इथं। ड्राईव्हला डाटा अपलोड करायचा होता, तो पण काय होत नाही अजून, एक दिवस आमचा असाच चालला आहे। ए तू एकदा बघून घे ना स्टोरेज किती आहे सुम्या, याचं मायऱ्याचं स्टोरेज किती उरलेलं आहे। आम्ही काय चुकी केली माहिती का, हॉटेलवर बॅगा वगैरे ठेवल्या, सगळं केलं, पण हॉटेलचं नावच नाही विचारलं, हॉटेलचा ॲड्रेसच नाही विचारलं। म्हणजे नाव माहित होतं हॉटेलचं, असं काही नव्हतं, काय नाव? सांगितलं होतं, लक्षात नाही ना, तोच मोठा प्रॉब्लेम, तेच म्हणतो ना मी,
नावच माहिती नाहीये. इथं हातातला मोबाईल लक्षात नाही, हा? हॉटेलचं नाव काय लक्षात राहणार आहे. आता आम्हाला हॉटेलचं नाव लक्षात नव्हतं, पण समोर आहे ना दरवेळेस आहे ना, रोज आहे ना लोकेशन सेंड सेंड करून ठेवायचो. पण आज गाई पायी फिरत होतो, नाही ना पायी होतो म्हणून नाही केला, नाही तर लक्षात असतं. आणि एवढंच ओळखलं फक्त आम्ही. आमच्या हॉटेलच्या बाजूला आहे ना 2 शॉप आहे आणि ते सेटर बंद झालेले होते. त्याच्यावरनं 90% तर कळालं आहे की ते आपलं हॉटेलच्या रस्त्याला चाललो आहे आपण. हां का रे? काय 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 होतंय ना ट्रिपमध्ये? बॅगा हरवता काय, नंतर सापडता काय, वस्तू भेटत नाही, वस्तू भेटत नाही. आहे एक बॅगेमध्ये बॅग घेऊन आलेलो आहे आम्ही, पण एवढी आहे तर त्याचं सामान शोधणं सुद्धा चुकीची गोष्ट आहे नाही का. सामानच भेटत नाही आपल्याला. चला हॉटेल भेटलंय, जर गाडी दिसली तर हॉटेल भेटलंय.